सोमवारी देशासह जगभरातील शेअर बाजारामध्ये हाहाकार उडाला होता। सेन्सेक्स तब्बल 2226 अंकांनी तर निफ्टी 742.85 अंकांनी घसरल्यानं गुंतवणूकदारांचे सुमारे 12 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं। त्यामुळे चिंतेत असलेल्या गुंतवणूकदारांना आज बाजारानं दिलासा दिला। आज सेन्सेक्स 1089 अंकांनी वधारला तर निफ्टी 374 अंकांनी वधारल्यानं गुंतवणूकदारांनी 7.42 लाख कोटी रुपये कमावले। मागील आठवड्यातील सुट्टीपूर्वीचे 2 दिवस आणि या आठवड्यातील सोमवारी शेअर बाजारानं आपटी खाल्ल्यानं देशासह जगभर खळबळ उडाली होती। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्काबाबत राबवलेल्या जशास तसे धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसू लागलेत। त्यामुळे शेअर बाजाराची मोठी पडझड अनुभवायला मिळाली होती। या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारानं आज जोरदार उसळी घेतली। सर्वच क्षेत्रांमध्ये खरेदीचा जोर दिसून आला असून सेन्सेक्स 1089 अंकांनी वाढून 74,227 वर बंद झाला, तर निफ्टी 374 अंकांनी वाढून पुन्हा 22,535 वर गेला। निफ्टीच्या 13 प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही 2% पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली। त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे 7.42 लाख कोटींची भर पडली। तज्ज्ञांच्या मते ट्रेड वॉर आणि जागतिक मंदीच्या आव्हानांमुळे बाजारातील अस्थिरता कायम राहू शकते। आज सेन्सेक्समधील 30 पैकी 29 शेअर्स तेजीत बंद झाले। टायटनमध्ये 3.25% सर्वाधिक वाढ झाली, तर बजाज फायनान्स, L&T, स्टेट बँक आणि ॲक्सिस बँक 2.91% ते 3.21% वाढीसह बंद झाले। सेन्सेक्समधील फक्त पॉवर ग्रीड हा एकमेव शेअर किरकोळ घसरणीसह लाल निशाणात बंद झाला। BSEवर 4083 शेअर्समध्ये व्यवहार झाला। यापैकी 3092 शेअर्स तेजीत, 872 घसरणीत तर 119 शेअर्स स्थिर राहिले। 52 शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक तर 54 शेअर्सनी निच्चांक गाठला।